नमस्कार, मी प्रशांत कदम. सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. पण सिटीजन प्रोटेस्ट नेमका काय असतो, म्हणजे एखाद्या नागरिकानं एखाद्या समस्येवरती काम करायचं ठरवलं तर तो काय करू शकतो, याचं उदाहरण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चैतन्य पाटील 29 वर्षांचा युवक आहे आणि महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय जीवनामध्ये गेल्या 17 वर्षांपासून ज्या मुंबई गोवा हायवेची चर्चा होत असते, त्या मुंबई गोवा हायवेचा प्रवास त्यानं 29 दिवसामध्ये केलेला आहे. जवळपास 490 किलोमीटर अंतर त्यानं पायी चालून पूर्ण केलेलं आहे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये या रस्त्याबद्दल जे काही प्रश्न आहेत त्याचं त्यानं एक व्यवस्थित डॉक्युमेंटेशन सुद्धा केलेलं आहे. तो स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळं या सगळ्याबद्दलची माहिती त्यानं स्वतः गोळा केलेली आहे. म्हणजे या हायवे बद्दल बोलणारे खूप लोक आहेत, सोशल मीडियावरती त्याचा त्रागा करणारे भरपूर लोक आहेत, एखादी पोस्ट टाकून एखादी लाईक करून आपलं काम झालं असं मांडणारे भरपूर लोक आहेत. पण चैतन्य या सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो, कारण त्यानं स्वतः पायी चालत जाऊन हे अंतर पूर्ण करायचं ठरवलं. म्हणूनच थोडस महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नेमकं नागरी समस्यांशी जर झुंजायचं असेल तर काय करावं लागतं याचं उदाहरण म्हणून आपण आज त्याच्याशी जरा खास गप्पा मारणार आहोत. चैतन्य, सगळ्यात पहिल्यांदा तर मुंबई गोवा हायवे हा मार्ग चालत पूर्ण करायचा असं तुला का वाटलं? सर, चालत पूर्ण करावा लागला कारण की याच्या अगोदर मी बाईकने देखील याचा सर्वे केलेला आहे. 168 किलोमीटरनी बाईकने प्रवास करून तेव्हा मला भरपूर अडचणी आल्या, कारण की ग्लोव्ज काढणं, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्लोव्ज काढणं, पुन्हा बाईक पार्क करणं आणि मग फोटोग्राफ्स काढणं, अशा सर्व गोष्टी करायला लागल्या. आणि याच्याने खूप जास्त मला त्रास झाला त्या केसमध्ये देखील. आणि तो डेटा मी समराईज करून संबंधित यंत्रणेला दिला. त्याच्यावरती जर दिल्यानंतर कामगिरी होतं तर देशासाठी ते करू शकतो. फक्त मला वाईट काय वाटतं, जेव्हा मी ज्या खड्ड्यांचा फोटोग्राफ काढायचो, कन्सर्नला पाठवायचो किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मनुसार संबंधित यंत्रणेला गेल्यानंतर मग ते 24 तासात ते 48 तासात त्याच्यावरती काम करायचं. त्याच्याबद्दल धन्यवाद. परंतु जेवढे फोटोग्राफ्स मी दाखवतो तेवढ्यावरतीच काम होतं. मग करावं काय चैतन्य? आणि फक्त फोटो टाकायचे, व्हिडिओ टाकल्यानंतर तेवढ्या पुरता डेटा राहतोय, मग याच्यावरती काय काम करावं? तर पायी रस्ता सत्याग्रह. आणि याची माहिती मी सर्वांना दिली की तुम्ही चाला आणि चालल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते उपस्थित करूयात. एक नागरिक म्हणून त्याचे फोटोग्राफ्स काढले, जीपीएस ट्रॅक फोटो काढले, ज्याच्याकडून की जर तुम्ही जर सांगता की हा NH आहे, दिल्ली सेंट्रल गव्हर्नमेंटला बसत, NHच्या ऑफिस मधून देखील त्यांनी गुगलवर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड टाकले तर त्या खड्ड्यापर्यंत पोहोचतील. आमच्या लोक मारतात आणि कोकणकरांचे जीव स्वस्त नाहीत या अनुषंगाने किंवा नागरिकांचे जीव आज बळी जाऊन आज जर त्याच्यावरती हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडले ऑन रेकॉर्ड लोक, तर ऑफ रेकॉर्ड किती असतील? त्यांच्या कुटुंबियांचा काय कोकणाचा अर्थकारण याच्यात बदलतं. आणि कुठेतरी थांबण्यासाठी आपण नागरिक एकत्र येणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी सजग होऊन प्रश्न विचारला पाहिजे. राजकीय या 29 दिवसांच्या प्रवासामध्ये तुला नेमकं काय आढळलं? म्हणजे तुझ्याकडे जो डेटा जमा झालेला आहे तो अर्थातच सरकारी आकड्यांपेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजे आम्ही जे ऐकतो की हा महामार्ग आता या तारखेपर्यंत पूर्ण होईल, हा पूर्ण झाल्यानंतर मुंबई गोवा तुम्ही 8 तासात पूर्ण कराल, 10 तासात पूर्ण कराल, अशा पद्धतीनं घोषणा ज्या आहेत ते होत असतात. पण तुझ्या आकड्यामध्ये जे लपलेलं सत्य आहे ते नेमकं काय सांग? ह्या आकड्यांमध्ये जर बोलायला लागलो तर अशीच परिस्थिती झालेली आहे की कोणी जर तुमच्याबद्दल विचारलं की माझा मुलगा कसा आहे, तर माझा मुलगा मी चांगलाच बोलला, त्याला मी काय शिवाय घालणार आहे का? नाहीये. ही अशी परिस्थिती आहे की बाबा तो कसा जरी असला, जेव्हा त्याच्यावरती कोण आरोप देतो तेव्हा तो बोलतो नाही हा माझा मुलगा आहे, तो चांगलाच असणार आहे. मग ही अशी परिस्थिती आहे. ते कारण हे करण्यापेक्षा म्हणजे सत्य परिस्थिती बघा. तुम्ही महामार्गावरती तुम्ही स्वतः सरकारी यंत्रणेचे सरकारी गाडीने प्रवास करून बघा आणि महामार्ग किती पूर्ण झाला, किती डस्ट मिळतोय, किती खड्डे आहेत. काही ठिकाणी चांगला रस्ता आहे, त्याच्याबद्दल संबंधित प्रशासनाचे धन्यवाद बोलतोय. परंतु चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा आणि याच्याने नागरिकांचे जीव जाणार आहे, हे कुठेतरी वाचावेत. आणि हा सत्याग्रहामध्ये काढले कधी विनंती करेन सर्व वाहन चालकांना, सर्व कोकणातील नागरिकांना किंवा ज्या येण्या जाणाऱ्या प्रवाशांना देखील विनंती करतोय की कृपया रस्त्यासाठी आम्ही झगडतोय, रस्ता चांगला व्हावा, रस्ता व्यवस्थित व्हावा, रस्ता टिकाऊ व्हावा आणि रस्त्यावरती असणारे ज्याच्याने अपघात होतात त्या त्रुटींवरती कामगिरीसाठी आपण संबंधितांकडे पाठपुरावा करतोय, ठीक आहे, आणि एकजुटीने करायचा आहे. पण तत्पूर्वी मी सर्व वाहन चालकांना, सर्व इथल्या प्रवाशांना, सर्व नागरिकांना विनंती करेन की कृपया तुम्ही वाहतुकीचे नियम, सुरक्षिततेचे नियम आणि स्वतःची काळजी घ्या, ते पाळा, ही माझी विनंती. 486 किलोमीटरचा पायी प्रवास करत त्याचा सर्व डिटेल रेकॉर्ड हा माझ्या ऑनलाईन याच्यावरती असणार आहे. तर तुर्तास तुम्हाला सांगतोय की कृपया तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा.
आणि आपली स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही ठिकाणी पण मीडिया असे 2-3 गंभीर मुद्दे काय सांगशील तू आपल्या प्रेक्षकांना की या रस्त्याची सध्याची अवस्था आणि मुळात सगळ्यात कुतूहलाचा प्रश्न की तू स्वतः चालत जाऊन रस्ता बघितलेला आहे, तुझ्या मते अजून हा रस्ता किती होणं बाकी आहे, कधीपर्यंत होईल? आता याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय काय यांनी पार्लमेंटमध्ये जर मंत्री सांगतात की 89% जर रस्ता कम्प्लीट झालाय, ठीक आहे, तर त्यांनी तो येऊन बघावा. कारण की आज मी चाललो, तुम्ही तो फक्त हेलिकॉप्टरने किंवा लक्झरीज कारने तो प्रवास केलेला आहे. मी पायी चाललेल्या केलेल्या रिपोर्टवरती अभ्यास करा आणि मला सांगा तो रस्ता ज्या पद्धतीने तुम्ही अडचणी सांगतात त्या रस्त्यावरती जागेचा प्रश्न, याचा प्रश्न, त्याचा प्रश्न, पण नक्की काय फरक आहे ते तुम्ही बघा. परंतु हे केल्यानंतर जेव्हा मी बघतोय की रस्त्याचा जर पर्सेंटेज जर काढला तर खूप कमी मध्ये आहे. कारण की जर आता बोललो तर पुन्हा त्यांना तेच पद्धतीने, कारण की हे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही त्या माझ्या ऑनलाईन रिपोर्ट आहे जो त्यांनी उषा लक्ष्मण किती पानांचा रिपोर्ट आहे? हा जवळपास 60 पानांचा रिपोर्ट आहे. 59 मुद्दे काढले आणि त्या मुद्दे फक्त काढले तर त्याच्यावरती त्रुटीवर उपाययोजना देखील दिलेला आहे. नमस्कार. आज रस्ता सत्याग्रहाचा 15वा दिवस आणि आता सध्याला मी आहे परशुराम घाटामध्ये आणि माझ्यासोबत आहे निखिल पवार, ज्यांनी इथली याच्यावरती सर्वाधिक जास्त काम हा सामाजिक काम करत असतोय आणि त्यांनी वारंवार प्रशासनाला देखील याच्याबद्दल कळवलेलं आहे की कशा पद्धतीचे तुम्ही केलेले बंधारे आहेत, कशा पद्धतीने तुम्ही केलेल्या ज्या भिंती आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय हा परशुराम घाटाचे जे काही त्यांनी आता जाळी वगैरे लावलेलं आहे त्याच्याने आता दरडी कोसळणं यावर्षी थांबलेलं आहे. पण याच्यापूर्वी बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. आपण घडल्यानंतर त्यांना जाग येते. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता की पाण्यापासून वाचवण्यासाठी कशा पद्धतीचा प्लास्टिक आणलेला आहे. कोकणामध्ये पडतो तो प्रचंड पाऊस आणि प्रचंड पावसाळ्यासाठी ड्रेनेजची सिस्टम कशा पद्धतीची असावी ती तुम्ही बघा. 2025 चालू आहे हे समोर बघा. आणि या ड्रेनेजच्या दुकार कामांमुळे जे काय पुढे पडलेलं भगदाड आहे ना, भगदाड हे बघा, पुढं बघा त्याची माती आणि त्याची ती केलेले जे पैसे आहेत किंवा जनतेच्या पैशांचा जो झालेला सुरांडा आहे ना तो बघा. इकडे बघा, पुढे चेक करा. अशाच पद्धतीचं काम सुरू आहे ना, तरी काय होणार पाहिजे. आम्ही जेव्हापासून काम सुरू आहे इथल्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागेल तर त्याच लेननी प्रवास करावा लागतो. आज किती वर्ष झाली मुंबई गोवा हायवे बनतोय आणि अजून देखील त्याची परिस्थिती तुम्ही पहा. प्लास्टिकनी ते ड्रेनेज घेतलं जातं. तिकडे बघा तो पाईप दाखवत होता, पाणी वरून येतं ना डोंगराचं, ते या प्लास्टिकने केलं जात आहे. संबंधितांना विनंती आहे कृपया ह्याच्यावरती सर्व लक्ष द्या आणि जनतेने जागा व्हा. सर्वजणांनी जनता जागा झाली तर सर्व शक्य गोष्टी आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया त्याच्यावरती या संपूर्ण प्रवासामध्ये तुला लोक कशी भेटत गेली, त्यांचा काही म्हणजे रिस्पॉन्स कसा होता, नेमका काय म्हणत होते ते? चांगला रिस्पॉन्स होता लोकांचा देखील. काही ठिकाणी चांगली लोक सापडली, त्याच्यामध्ये त्यांच्या व्यथा त्यांनी सांगितल्या आणि अपघातानंतर होणारे कोकणकरांची व्यथा आणि हे सर्व कुठेतरी थांबावं आणि त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. काही ठिकाणी ते बोलू शकत नाही फेस टू फेस, पण त्यांनी मला सांगितलं आणि ह्या सर्वांचा लेखाजोखा तुम्हाला मी माझ्या एका पुस्तकामध्ये देखील देणार आहे. त्याचं पुस्तक येणार आहे. बरं, पण तू स्वतः इंजिनियर आहेस, हे नेमकं डोक्यात कसं आलं? या सुरुवातीची डोक्यात का आलं म्हणजे मला रायगड पोलीस दलाकडून देखील जीवनदूत पुरस्कार देखील आहे आणि याच्या पूर्वीपासून मी कॉलेजला असल्यापासून अपघातग्रस्तांना सहकार्य करणं आणि अपघात होऊच नाही म्हणजे मुळात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता तुम्ही खड्डे भरणं असू देत किंवा रस्त्यामध्ये पडलेल्या काही खड्डे असतील ते बाजूला काढणं हे माझं चालूच असायचं. पण नंतर मला शिक्षण घेतलं हे संबंधित यंत्रणेने काम केलं पाहिजे. संबंधितांनी त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की त्यांच्यापर्यंत माहिती देऊयात आपण. आणि मग ते जेव्हा ऑनलाईन टाकत गेलो, जर तेवढेच काम होतं तर आपण काम करत चालूयात देशासाठी. जर तेवढं जरी करता आलं तर रस्ता सत्याग्रह असं नाव त्याला दिलं, ते कुठून सुचलं? रस्ता सत्याग्रह सुचलं का? कारण की जर आपण बघतोय की आता पायी जात म्हणजे दिंडी असेल काय असेल आणि इव्हन तेव्हा माझा हा रस्ता सत्याग्रहाचा दुसरा फेज जो आहे तो ऑक्टोबरच्या दिवशी देखील झाला, गांधी जयंतीच्या दिवशी देखील झाला आणि दसरा देखील होता. म्हणजे विनाशकारी ज्या बुद्धी आहेत या इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचा म्हणजे ऱ्हास म्हणजे नाश व्हावा आणि याच्यावरती कुठेतरी चांगलं राज्य येऊ दे, म्हणजे लोकांचे जीव जाऊ नये त्याच्यासाठी हा सर्व उपक्रम सुरू केलाय. सत्याग्रह शब्द कुठून आला म्हणजे तो ऑटोमॅटिक आतूनच आला. खरं म्हणजे तर पायी चालतोय किंवा जसं बाईकचं केलं किंवा इतर असू देत या सर्व गोष्टी सर केलेल्या आहेत. नमस्कार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पायी रस्ता सत्याग्रहाचा अहवाल तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी जे काम झालेलं सांगतात 89% त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी, त्यासोबत या त्रुटींवरती उपाययोजना देखील आपण सुचवलेल्या आहेत. हा अहवाल मी माझ्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना देखील पाठवलेला आहे. पण हा डेटा ओपन फॉर ऑल आहे.
हा अहवाल जेवढ्या जास्त संख्येने आपण त्यांच्याकडे पाठवू आणि त्याच्याने आपण पाठपुरावा करू तेवढं काम आपलं जलद गतीने आणि चांगल्या दर्जाचं होऊ शकतं आणि याची सर्वस्वी जबाबदारी आपली सर्वांची देखील आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, ड्राईव्हची लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रस्ता सत्याग्रहाचा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून तो केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी अहवाल, त्याचसोबत कुठे कोणते काम दुरुस्तीचं काम बाकी आहे, प्रलंबित कामं वगैरे, हा सर्वांचा तुम्हाला अहवाल आणि फोटोग्राफ्स पण मिळतील आणि तो अहवाल तुम्ही तिथून डाउनलोड करून संबंधित यंत्रणेला तुम्ही तुमच्या लेटर हेडवरती देखील पाठवलात तरी चालेल, तुम्ही वैयक्तिक ईमेल केला तरी चालेल, कारण की हा अहवाल आपल्या कोकणकरांच्या महामार्गाचा आणि तो सर्वांसाठीचा आहे. तर तुम्ही तुमच्या माध्यमातून देखील पाठवा. जेवढ्या जास्त संख्येने त्यांच्याकडे हे अहवाल जातील त्याच पद्धतीने आपल्याला न्याय मागण्यासाठी तेवढीच ताकद मिळेल. तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण देखील या अहवालाचं वाचन करून त्याच्यामधल्या आणखीन का तुम्हाला उपाययोजना सुचवायचं असेल त्या सुचवून संबंधित यंत्रणेपर्यंत पाठवा. त्याचसोबत मी याच्यामध्ये देखील लिंक टाकतो. बरं, आता जे प्रेक्षक आपला हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी काय, म्हणजे नागरी समस्यांवरती लढताना तू या सगळ्या प्रेक्षकांना नेमकं काय प्रेक्षकांना मी हे सांगू शकतो की नागरिक समस्यांवरती आवाज उठवायला शिका. तो आपल्या गावातील असू दे, आपल्या विभागातील असेल, ते प्रश्न सजग नागरिक बघा. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असेल, कोणत्याही संघटनेचे असू दे, किंवा कारण की मरणाऱ्याची जात, खड्ड्यात मरणाऱ्यांचा जात नसतो, धर्म नसतो, काही नसतो, तो एक माणूसच असतो. याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र या, एवढीच माझी विनंती. खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. आणि तू जो हा रस्ता सत्याग्रह केलेला आहे तो सत्काराने लागो आणि शेवटी मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो महाराष्ट्राला सुस्थितीत तातडीने मिळो हीच आपण इच्छा व्यक्त सर, मी करूया. फक्त बोलतो याच्यावरती मुंबई गोवा महामार्गच नाही, बाकी महामार्गाचं जरी पाहिलं त्याच्यावरती अपघातांचं प्रमाण देखील आहे. तर त्या उपाययोजना सरकारने करण्यासाठी सजग नागरिक, सर्व पत्रकार सर्वांनी एकत्र येऊन हा आपल्या हक्कांसाठी लढा उभारला पाहिजे. कारण की स्वार्थासाठी इथं धर्मांतर केलं जातं, पूर्वी धर्मांतर केलं जातं, पक्षांतर केलं जातं, पण प्रश्न बाकी नागरिकांचे जैसे ते विकासाच्या नावावरती नक्की काय सुरू आहे आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती. तर नागरिकांनी जागावा, आपले प्रश्न मांडायला शिका आणि त्याचा पाठपुरावा करूया. पण एक प्रश्न राहिला, चालत असताना तू झोपण्याची वगैरे व्यवस्था कुठे काही करत ठिकाणी आणि मला तर वाईट हे वाटतंय की साहेब, मी चालत असताना 5 लोकांना मला ड्रायव्हर हायर करायला लागले. बरं. म्हणजे स्वखर्चाने सर्व गोष्टी मला कराव्या लागल्या. फक्त बोलण्याची गोष्ट की तुला काय लागले तर सांग, पण ऍक्च्युअली मध्ये परिस्थिती मी अनुभवलेली आहे. काही ठिकाणी मी भक्त निवास मध्ये झोपलो, काही ठिकाणी काही घरी, तर काही ठिकाणी हॉटेल्स घेते, तर काही ठिकाणी टेंट मध्ये पण झोपलो. ही अशी परिस्थिती करत की एकदाच देशी सेवेसाठी काय केला होता, विषय हा घेतला होता की मला हा पूर्ण करायचा आणि तो बऱ्याच म्हणजे ऊन वारा पाऊस सहन करत हा कामगिरी केलेली असेल. आणि याचा डेटा ऑनलाईन आहे, ओपन फॉर ऑल. असं नाही की फक्त चैतन्यपुरता, तर तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती तुमच्या संघटना सुद्धा पक्षातून त्याच्यावर पाठपुरावा करा. मला वाटतं कोकणामध्ये जाणारे भरपूर आपले कोकणवासी आहेत आणि ते सगळेच या सगळ्याला नक्की प्रतिसाद देतील. चैतन्य पाटील 29 वर्षांचा हा मुलगा आहे जो मुंबई गोवा चालत पूर्ण करतो आणि त्याचा सगळा डेटा जो आहे तो त्यानं या संपूर्ण अहवालामध्ये मांडलेला आहे. त्यामुळं सिटीजन प्रोटेस्टचं हे अतिशय वेगळं आणि अनोखं उदाहरण हे या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठीचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला या संदर्भात काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, रस्ता सत्याग्रहाचा आजचा 24वा दिवस आणि राजापूर प्रवास सुरू केलेला आहे. रुग्णालय या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बरेच जण मला विचारतात की दिवाळी काही दिवसात दिवाळी येते, दिवाळीला घरी येशील की नाही. तर मला त्यांना हेच सांगावं असं वाटतंय की दिवाळी येईल, ठीक आहे, परंतु या रस्त्यावरती अपघातामध्ये कोणाचं घर उद्ध्वस्त होऊ नये याच्यासाठीचा हा प्रवास सुरू आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मी संबंधित प्रशासनाला याचा अहवाल पाठवतोय जेणेकरून की रस्ते अपघातामध्ये कोणाचाही नाहक बळी जाऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू होऊ नये आणि त्यांची दिवाळी ही दुःखाने साजरी होऊ नये याच्यासाठीचा हा प्रयत्न सुरू आहे. तर 1 वर्ष समजा दिवाळी नाही साजरी केली असं समजेल, पण हा प्रवास, सत्याग्रहाचा प्रवास हा सुरू राहील आणि संबंधित यंत्रणेला, संबंधित प्रशासनाला एक सुजाण नागरिक म्हणून सततची जागरूकता देत राहील. धन्यवाद.